जिंकाणा? कोणी बोर्डात आलंय का? एखादी कॉलेजसाठी ट्रॉफी जिंकून आलात? मॅडम नवीन बाईक घेतली मी, त्याचं सेलिब्रेशन करतोय आम्ही. हे असं हे कॉलेज आहे, इथे विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी येतात. तुमचा जो काय हा धुडगूस आहे ना, तो तुमच्या गल्लीच्या नाक्यावर घालायचा, नाहीतर पाड्यात घालायचा. आणि हा जो काही रंग उधळलाय ना, तो पुसायचा आणि मग निघायचा. सेकंड हँड बाईक, सेकंड हँड बाईकचं इतकं सेलिब्रेशन? जरा अभ्यासात लक्ष दे, लवकर नवीन बाईक घेशील. कसं आहे मॅडम, कौतुक नाविन्याचं नाहीच आहे, कौतुक कर्तृत्वाचं आहे. स्वकष्टातून मिळवलेल्या पैशांनी घेतलेली माझी नवीन बाईक, खरा आनंद त्याचा आहे. माझी आई नेहमी म्हणते, आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं आनंदाने स्वागत करावं. मोठ्या क्षणांच्या सेलिब्रेशनसाठी आपण थांबून राहिलो तर असे लहान क्षण सेलिब्रेट करायचे राहून जातात. खरं सांगू मॅडम, हे लहान क्षणच आयुष्यात खरे रंग भरत असतात. तरी काय वेळ आहे, ज्यांना रंगाचं वावड आहे त्यांनाच रंगाचं महत्व समजावत बसणं. क्या मॅडम, झाली तुमची गाडी पुन्हा पहिल्यासारखी बेरंग? कॉलेज मधला प्रत्येक जण मला आत्ताच्या आत्ता माझ्या समोर हवाय, लगेच. हो सर. हा फॉर्म्युला सगळ्यांनी नोट डाऊन करा. हो मॅम. अभिमन्यू सरांनी सगळ्या स्टुडंटला मेन एरियामध्ये बोलवलंय आत्ताच्या आत्ता, सगळ्यांना. चला चला, अभिमन्यू सरांनी तुम्हाला सगळ्यांना मेन एरियात बोलवलंय. ज्यानं कोणी हे केलं असेल त्यांनी सरळ सरळ माझ्या समोर येऊन उभं राहायचं. प्रामाणिकपणे आपली चूक मान्य केली तर कदाचित तुमची शिक्षा कमी होऊ शकते. तुमच्याकडे फक्त आजचा दिवस आहे. आणि कॉलेज संपायच्या आज जर हे घडलं नाही तर मग जे काही घडेल त्याला ती फक्त एकमेव व्यक्ती जबाबदार असेल. म्हणजे अभिमन्यू सरच चप्पल चोर आहेत? अनु, काय झालंय? अगं, कोणीतरी ना पंगा घेतलाय आणि आता बघ, आता सॉलिड दंगा होणार. का? अगं गौरी, का काय? अभिमन्यू सरांच्या बाईकवर कोणीतरी काय लिहिले ते बघ. चोर म्हटलंय त्यांना. अगं चोर नाही, चप्पल चोर लिहिले.
अगं लिहिलंय ना तसं, बघ ना तू. हा, यालाच म्हणतात एका बाजूला आग आणि दुसऱ्या बाजूला नाग. आता तो समोर आला तरी गेला आणि नाही आला तरी गेला. आणि सापडलाच नाही तर? असाच एकाने विचार केला होता. याच रात्री तो पोलीस स्टेशन मध्ये होता. अगं गौरी, ते तर काहीच नाही. एकाच्या तर ना गळ्यात पाटी लावून अख्ख्या कॉलेज समोर त्याचं फोटो सेशन केलं होतं. आणि एकदा तर ना तू आलं माझ्या लक्षात आलंय सगळं. सरांच्या शिक्षा फारच क्रिएटिव्ह असतात. अनु, हा ते काय घडणार आहे हे तुम्हाला कळलंच आहे. आता ते कसं टाळता येईल याचा विचार करा. हे लायब्ररीत देशील प्लीज? हा देतो, पण तुला काय आलं? मला खूप टेन्शन येतंय यार. आता तू ते लिहिलं नसतं ते सगळं झालंच नसतं ना. बरे गौरी, तू कोणाला बोलली ना तू केलंय ते? नाही, पण आता मी सांगणार आहे. कोणाला? अभिमन्यू सरांना. हा हा, हो, मी त्यांना सांगितलं तरच मी वाचीन. अगं गौरी ऐक ना, गौरी गौरी, अगं तू वाचायला नाही मरायला चालली. तुझं गिफ्ट. गॉड, अभि मोरपीस आहे. बुकमार्क म्हणून आणलंय तुझ्यासाठी. कमॉन अभि, तुझा ना राग थोडासा बाजूला ठेवून व्हॉट डू दे से, हळू आरता वगैरे ती आणलीस तर काही बिघडणार नाहीये. थँक्यू. यू आर मोस्ट वेलकम. कधी आलीस तू? काल रात्री कॉन्फरन्स संपली. अर्ली मॉर्निंग फ्लाईट मुंबई आणि एअरपोर्ट वरून सरळ इकडे. कॉन्फरन्स कशी झाली हे नाही विचारणार का? कशी झाली? ॲज युजल, फाईन. पण तू फाईन आहेस असं नाही वाटत आहे मला. अभि, काय झालं? कोणी अति शहाणपणा केलाय का? तू रागावलास ना की सगळं बोलून टाकतोस. बट वन थिंग आय नो, जेव्हा तू काही बोलत नाहीस तेव्हा प्रकरण रागाच्या पलीकडे गेलेलं असतं. बाबा म्हणतात की माफी मागितली की समोरचा माणूस माफ करतो. या अशा स्टुडंट्सना ना माफी नाही, शिक्षाच द्यायला हवी. बट यू डोंट वरी, आज मी माझ्या सगळ्या क्लासेस मध्ये प्रत्येक काय संबंध आहे? अभि, शिकवताना किंवा शिक्षा करताना मला कोणाच्याही मध्यस्थीची गरज नाही. ते स्टुडंट्स माझे आहेत, त्यांच्यावर माझा अधिकार आहे. त्यांना शिक्षा करणं हा माझा हक्क आहे. आय नो दॅट. पण एक मैत्रीण म्हणून जर तुझी मदत केली तर. आपली मैत्री माझ्या आणि माझ्या स्टुडंट्सच्या मध्ये आणण्याची काय गरज आहे रागिणी? आणि तू इतका कशाला मनाला लावून घेतेस? ही गोष्ट मी माझ्या पद्धतीने हँडल करू शकतो. सो लेट मी हँडल. ओके, फाईन. डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट. तुला जे योग्य वाटतंय ना तेच तू कर. हा,
मी तुमच्या गाडीच्या सीटवर लिहिलंय. नाही नाही, खूप थेट होईल. मी तुमच्या गाडीच्या सीटवर चुकून लिहिलंय. हा, मी तुमच्या गाडीच्या सीटवर चुकून लिहिलंय. व्हॉट्स हॅपनिंग? काय इथे काय? ते मला म्हणजे मॅम ते हे असं तत पप तेव्हाच होतं जेव्हा तुम्ही विनाकारण काहीतरी करायला जाता किंवा मग कारणासकट पकडले जाता. वेट असे, तू आमचं बोलणं चोरून ऐकत होतीस? नाही 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 मॅम, असं काही नाहीये. मला 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 सरांना भेटायचं होतं. एक्सक्यूज मी, सरांना? कॉलेजच्या बाहेर जायचंय का कायमचं? नाही. हे बघ, अभिमन्यू सरांची बाईक कुठल्या तरी स्टुडंटनी खराब केली आणि आय एम गोना मेक शुअर तो जो कोणी स्टुडंट आहे ना, तो आता या कॉलेजमध्ये राहू शकणार नाहीये. ना मी त्याला माफ करणार आहे ना अभिमन्यू सर. तू आता आतमध्ये जाऊन काय करणार आहेस? अभिमन्यू सर ते कोणाशीही बोलणार नाहीयेत आणि कोणालाही भेटणार नाहीयेत. डू यू गेट दॅट? सो जस्ट गेट बॅक टू युअर क्लासेस. काय मूव्ह. तू अजून तिथेच आहेस? हा. तुझीकडे गेलेली तिकडनं परत कशी आली जिवंत? हा, मग मला पण काहीच कळत नाही. तुला खरं सांगू डोसा, तिथे जाईपर्यंत ना खूप हिंमत होती माझ्यात, पण तिथे गेल्यावर ना काय झालं काहीच कळलं नाही बघ. तेवढं मीठ घे. ते केलेस तेवढ्या चुका कमी आहेत का? काय पिठात साखर घालून अजून एक चूक करणार आहे? सॉरी सॉरी सॉरी. काय चाललंय मला तर काहीच कळत नाही. मला एक गोष्ट सांग, जर आपण एखादी चूक केली आणि ती चूक आपण मान्य करतो तर ती चूक चूक नाही राहत ना, हो की नाही? आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर आपण चूक केलीये आणि आपण ती मान्य करतोय तर समोरच्या माणसाने पण जरा माफ वगैरे करायला पाहिजे ना. तुझे जे नियम आहेत ना ते त्या खडूसला लागू होत नाहीत. त्याने एकदा ठरवलं की ठरवलं. त्याने एकदा खुन्नस धरली ना की तो तुझ्या या देवाला पण घाबरत नाही. आणि आपलं सोड, प्रिन्सिपल सरांची पण टरकते त्याच्या समोर. काय करणार आहे आपण? ती भांडी घे तेवढी. डोसा, आता काय करायचं यार? आता काही करून तू जे लिहिलंय ना ते आधी खोडावं लागेल. जा, लक्ष दे जा. लक्ष दे ना. डोसा, हा. लिंबू पाहिजे. लिंबू लिंबू कुठं आणू? घेऊन ये ना.
डोळे आणि कान उघडे ठेवा म्हणजे कळेल. स्टुडंटना विचारा, अजून कोणी बघितलं असेल तर त्याला विचारा. मला तो माणूस हवा. कळलं? हो सर. निघा. हॅलो सर. अरे रागिणी, ये. कशी झाली कॉन्फरन्स? इट वेंट रिअली वेल. खूप मस्त झाली सर. डिटेल्ड रिपोर्ट तुम्हाला संध्याकाळपर्यंत सबमिट करते, पण त्याआधी हे छोटंसं गिफ्ट प्लीज ऍक्सेप्ट करा. अरे गोव्याचे काजू आहेत. थँक्यू सो मच. काय झालं सर? कान डोळे उघडे ठेवून कसला शोध लावायला सांगताय? तुला अभिमन्यू सरांचं बाईकचं प्रकरण कळलं की नाही? हो सर, कळलं. ही वॉज जेन्युनली व्हेरी अपसेट. खूप चिडला होता तो, आणि खरं सांगायचं तर रागापेक्षा त्याला वाईट जास्त वाटलं होतं. तुम्हाला सांगायला यायला निघालाच होता, पण मीच त्याला थांबवलं. पण आज संध्याकाळपर्यंत तो स्टुडंट आपल्या समोर येईल. पण जर तो नाहीच समोर आला तर? तर म्हणजे नाही सर, डोंट गेट मी रॉंग. मी काही तुम्हाला जाब वगैरे विचारत नाहीये सर, पण तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करते. आता ना मला या प्रश्नात जर तर वगैरे काहीही नकोय. काय तो रिझल्ट हवाय. बघा ना सर, आपल्या कॉलेजच्या एवढ्या रेप्युटेड प्रोफेसरच्या बाबतीत हे झालं, आणि त्याही पेक्षा जास्त माझ्या इतक्या जवळच्या मित्राच्या बाबतीत हे झालं. यू अलाव मी आता ही सगळी सिच्युएशन मला हँडल करू द्या सर. हे सगळं प्रकरण मी माझ्या पद्धतीने हँडल करते सर. सिच्युएशन सुद्धा आणि अभिमन्यू सर सुद्धा. क्या बात आहे. अगं अभिमन्यू सरांना सोड, त्या सीटला पण कळणार नाही त्यावर काय लिहिलं होतं. सर प्लीज सर. थांबा ना सर प्लीज. अभि सर, चल चल. अरे सर प्लीज थांबा सर प्लीज. सर प्लीज लेक्चर घ्या आमचं. हो तर सगळ्यांच्या वतीने मी तुम्हाला प्रॉमिस देतो, जो कोणी आहे ना तर शोधून काढू आपण. हो सर प्लीज. माझ्यासाठी शब्द महत्वाचा आहे. मी संध्याकाळपर्यंतचाच वेळ दिला होता. सर आणखी एक दिवस द्या ना, पण प्लीज लेक्चर कॅन्सल करू नका. हो सर प्लीज. प्लीज. त्याचं काय ना सर, तुम्ही एकदा शिकवलत ना की एकदम डोक्यात पक्क बसतं. म्हणून सर प्लीज सर. मग आता शब्द कसा पाळायचा हेही शिकून घ्या. अट्टा असे हा मुलांचा अट्टा असे नाही तर काय. अरे झालं नुकसान तर झालं नुकसान, पण शब्द महत्वाचा. सगळ्याच गोष्टी लेक्चर देऊन नाही शिकवत आहे. काही गोष्टी या कृतीतनं शिकवायला लागतात. तुम्ही जा, तुमचा अभ्यास सुरू करा. जा, निघा. करेक्ट आहे. चला 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 चला. तू कितीही मला टोमडे मारलेस ना तरी त्यांनी माझ्यावरती काहीही परिणाम होणार नाही. जी गोष्ट बरोबर आहे ती गोष्ट बरोबरच आहे. याला म्हणतात हम करे सो कायदा. याला शिस्त म्हणतात. आयुष्याला एक शिस्तीची चौकट असायला हवी, काही नियम असायला हवे. पण काही झालं तरी मुलांचं नुकसान होता कामा नये. हा पण तुझाच नियम आहे ना. त्यामुळे स्वतःचे नियम मोडायचे का शिस्तीची चौकट थोडी रुंद करायची ते तुझं तूच ठरव. चला. सर प्लीज लेक्चर घ्या ना. एकदा सांगितलं नाही मग. कसा आहेस निनाद मामा? मामा हा म्हातारा तुझा ब्रो, आणि याच्यापेक्षा 5 वर्षांनी लहान असून सुद्धा हा डॅशिंग यंग बॉय तुझा मामा. ए, अपना ब्रो म्हातारा नाही है, बस बाल थोडा पक गया. कधी आलीस तू? जेव्हा तू त्या बिचाऱ्या स्टुडंट्सची शाळा घेत होतास तेव्हा. हे बडी, एक स्टुडंटच स्टुडंटचा त्रास समजून घेऊ शकतो. तू याला आहे ना ब्रो ब्रो करून उगाच मॉडर्न करतेस. मनानं हा मामाच आहे. मामा म्हण म्हातारा म्हण, मला काही फरक पडत नाही. चला निघूया. हाऊ क्यूट, हाऊ नाईस. कोणी गेलंय?
मला माज आला एवढा. निनाद कोणी केलंय? अरे मला नाही माहिती खरंच. राहू दे ना ब्रो, छान दिसतंय. हे बघ, मी हे केलं नाहीये. हात काढ. ओ माय गॉश, लव्ह लेटर ब्रो. सीट कव्हर मध्ये लपवलेलं. अभिसाठी लेटर. वाच वाच. सॉरी, चुकून बाईकचं सीट खराब केलं मी. चूक कळली म्हणून दुरुस्ती केली. माझ्यामुळे सगळ्या स्टुडंट्सना शिक्षा नका देऊ प्लीज. काही चुका कशानेच झाकल्या जाऊ शकत नाहीत. त्याची भरपाई फक्त शिक्षणीच होते. अरे देवा, आता काय झालं? चिठ्ठीतून अशी माफी मागणं भ्याडपणाचं आहे. केलेली चूक समोर येऊन अख्ख्या कॉलेज समोर मान्य करावी आणि माफी मागावी. मॅटर सिरियस आहे आभा.